या बातमीनंतर आता बातमी आहे मनसे संदर्भात। मनसेनं आता थेट हॉटस्टारच्या कार्यालयात धडक दिलेली आहे। मराठीतून क्रिकेटचं समालोचन का नाही असा सवाल उपस्थित करत मनसेनं मराठी समालोचनावर सवाल उपस्थित केलेला आहे आणि हॉटस्टारला मनसे जाब भूमिका घेत नाहीयेत। आम्हाला 2 मिनिटं करून जवळजवळ 2 तास झालेले आहेत या गोष्टीला, त्यामुळे आम्हाला हे पाऊल मनसेनं आता थेट हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे। मराठीतून क्रिकेटचं समालोचन का नाही असा जाब विचारत मनसेनं थेट हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे। मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि आता क्रिकेट समालोचन हॉटस्टारवर मराठी सामंतींचा पण त्यावेळेला फोन आलेला, त्यामध्ये पण त्यांनी कबूल केलेलं। कोणी देत नाही, पोलीस संरक्षणामध्ये आहेत ना, जाऊन दे ना पोलीस, मग आम्ही बघतो ना आता काय करतात। प्रत्येक वेळेला काय होतंय की पोलीसच त्यांना वाचवत आहेत, हेच चाललेलं आहे ना, त्यामुळे चाललेलं आहे। मास्क कुठनं येतो त्यांना, या कारणामुळे मास्क येतो त्यांना, त्याचा मास्क कसा येईल। सर तुमचं पुढचं पाऊल काय असेल, पुढचं पाऊल काय असेल, तुम्ही भेटेल सर, आज आप मिलने आए थे, आपकी मुलाकात हुई, क्या कहेंगे। आम्हाला दादागिरी करणार, आम्हालाच करणार का दादागिरी। मग माझं त्यांना घ्या ना, त्यांना बोलवा ना, त्यांना 3 तास झाले साहेब। माझी जबाबदारी नाही, कुठले तर सगळे आले चला भाई थांबा 2 मिनिट, 2 मिनिटात मी थांबलो, 2 मिनिटं थांबा। चला चला तिकडे कोण बोलतंय। कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, तिथे नक्की काय घडतंय, काय मागणी आहे मनसेची, कुणाला भेटायचंय त्यांना। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश जोडले गेलेले आहेत। गिरीश, सध्या घटनास्थळी नक्की काय घडतंय, कुणासोबत या सर्वांची चर्चा होते। या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। मागील 2 तासाहून अधिकचा वेळ झालेला आहे। या ठिकाणी जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा करायची आहे, जे निर्णय घेत नाहीयेत आणि त्यामुळे आता मागील 2 तासापासून आम्हाला बसवून ठेवले, कोणत्याही या ठिकाणी प्रक्रिया सुरू नाही आणि त्यामुळे आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यानंतर संपूर्ण गदारोळ आहे तो झालेला आहे। या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी या ठिकाणची परिस्थिती निवडण्यासाठी पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मनसेचे कार्यकर्ते मुख्यतः आक्रमक झाले, त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी गोंधळाची परिस्थिती हॉटस्टारच्या या कार्यालयात झालेली आहे। मराठीमध्ये समालोचन व्हावं ही मनसेची मागणी आहे। याचा सामने आहे क्रिकेटचे, त्यामध्ये इतर भाषांमध्ये समालोचन होते, मात्र हॉटस्टारचे तिकडे जेही कोणी अधिकारी असतील ते अजूनपर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांना भेटले का नाहीयेत, कारण काय आहेत। ते इथे कार्यालयात नाहीत अशा पद्धतीची प्राथमिक माहिती किंवा सुरुवातीला जेव्हा आले होते सर्व त्यावेळी देण्यात आली होती। मात्र त्यानंतर मनसे नेते आहेत त्यांनी सांगितलंय की त्यांना बोलवून घ्या, त्यांना बोलून घ्या, त्यांच्यासोबत आम्हाला चर्चा करायची। मात्र याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आली नाही। मागील 2 तासापासून या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं, त्यामुळे 2 तास झाले तरी देखील टाळाटाळ करत असल्यामुळे या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते ते आक्रमक झाले आणि त्यानंतर आता या ठिकाणी हे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आता घोषणाबाजी आहे ते सुरू झालेली आहे। सुरुवातीलाच लवकरात लवकर बोलून घ्या म्हणून याआधी मनसेने इशारा दिलेला होता, मात्र असं असताना देखील मनसेच्या इशाऱ्यानंतर देखील या ठिकाणी टाळाटाळ केली जात होती। असं पण हॉटस्टारकडनं अजून कोणीही अधिकृत पद्धतीने मनसेच्या कार्यकर्त्यांशी बोलणी करायला आलेलं नाहीये। तुर्तास धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।